एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्रराम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमास अनेक दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे असे आयोजकांनी सांगितले। बंजारा समाजासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करणारे, हुंडाबंदी, धार्मिक, आंतरजातीय व सामाजिक विवाह उत्तेजक देणारे, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात बहुजन वर्गातील अनेक कुटुंबांना आधार देण्याचे काम केलेले, अनेक चांगल्या संकल्पना समाजात रुजविणारे असे समाजसेवक, दलित मित्र आणि शिक्षण महर्षी म्हणून ज्यांची ओळख आहे असे स्वर्गीय चंद्रराम चव्हाण गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त नेहरूनगर येथील मागास समाजसेवा मंडळ विजापूर रोड येथे शनिवारी दिनांक 12 एप्रिल रोजी भारताचे माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार असून या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। दिनांक 12 एप्रिल 2025 शनिवार रोजी नेहरूनगर विजापूर रोड येथे कैलासवासी रामचंद्र चव्हाण चंद्रराम गुरुजी यांचं पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला देशाचे नेते माननीय शरदचंद्र पवार, त्याचप्रमाणे सुशीलकुमार शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातील जलसंधारण मंत्री माननीय नामदार संजयजी राठोड यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अनावरणाचा घेण्यात आलेला आहे। हा कार्यक्रम घेण्याचं आणि पुतळा उभा करण्याचा एकच हेतू आहे। आमच्या मागास समाज सेवा मंडळामार्फत या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी, जवळजवळ 15 ते 20 हजार विद्यार्थी चांगल्या पदावर महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत। शासकीय, निमशासकीय कार्यामध्येही कामात आहेत। या सर्व लोकांना शिक्षणापासून वंचित असताना गुरुजींनी एक शिक्षणधारा निर्माण केली आणि त्या शिक्षण पर्वामध्ये आज खालच्या लोकांना आणून त्यांना शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी म्हणून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या हेतूने आज बरेच संस्थेमध्ये एकूण 22 शाखा युनिट आमचे चालतात। त्यामध्ये विविध थरातील सर्व समाजामध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात, वसतिगृह आहेत। या उद्देशानेच गुरुजींनी निर्माण केलं किंवा हे शिक्षणाचा प्रसार खालच्या थरापर्यंत गेलं पाहिजे। या हेतूने त्यांनी संस्थेमध्ये आणि सामाजिक लोकांना आणि माणसं कसं राहायला पाहिजे, माणसं घडवण्याचं काम या संस्थेमार्फत त्यांनी केलेलं आहे। कुटुंब व्यवस्था जर आज बघितलं, पूर्वी त्यांच्या काळामध्ये एकत्र कुटुंबाला जे महत्त्व देत होते ते एकत्र कुटुंबाचं पुढेही चाललं पाहिजे। नवीन पिढीला बी ते सांगितलं पाहिजे की एकत्र कुटुंबाचे फायदे काय असतात। हा त्यांचं मनापासून आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी ते करून दाखवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहिले आणि तोच त्यांचा ध्यास आम्ही चव्हाण परिवार आणि संस्थेच्या माध्यमातून करण्यासाठी आम्ही तो आयंदा पुढे घेत जातो।